आपल्याला काही ठराविकच मोहिते, शिर्के, घोरपडे हीच नावं इतिहासात ऐकायला मिळतात, मालुसरे आणि पण अनेक अशी नावं आहेत की जी ऐकली नाही आहेत अजून. म्हणजे महाराजांचेच दुसरे मार्गदर्शक किंवा सरसेनापती आपण म्हणूया, गोमाजी नाईक पानसंबळ, हे सुद्धा यांचं सुद्धा खूप मोठं योगदान होतं. तुम्ही बरोबर म्हणालात की ती काहीच अशी ब्रँड आडनावं आपल्याला दिसतात, साध्या सुध्या घराण्यातले आलेली अशी. आता पानसंबळ आडनाव आहे, काय वेगळंच आडनाव आहे ना पानसंबळ, आपल्याला ते कळत नाही. पण गोमाजी नाईक पानसंबळ जे होते ते मुळात ती लखुजी जाधवरावांच्या पदरी असणारी व्यक्ती. जेव्हा जिजाऊंचं 1605च्या आसपास लग्न झालं शहाजीराजेंबरोबर, तेव्हा त्यांनी तो पाठराखण म्हणून ती व्यक्ती जिजाऊंबरोबर दिली होती. आणि हुशार माणूस खरं म्हणजे. पुण्याला मग ज्यावेळी जिजाऊ आल्या, बाल शिवबा मोठे होत होते, तर महत्वाचं योगदान त्यांचं राहिले. त्यांनी तलवार चालवायला शिकवली महाराजांना असं म्हणलं जातं गोमाजी काकांनी. गोमाजी काकांचे उल्लेख येतात हवालदार प्रांत पुणे, म्हणजे पुण्याची सगळी संरक्षणाची व्यवस्था गोमाजी काकांकडे होती. अनेक मजलिस किंवा न्यायदानाच्या अशा सभा भरायच्या, त्यावेळेस ते निर्णय बऱ्याचदा त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे तेही काम ते करायचे आणि भरपूर ठिकाणी त्यांचे उल्लेख आपल्याला मिळतात. किंवा शिवाजी महाराजांच्या त्या सिरियलमध्ये आजकाल गोमाजी काका म्हणून जे असतंय कॅरेक्टर, ते म्हणजे गोमाजी नाईक पानसंबळ. आपल्याला गोमाजी काकांबद्दल माहिती आहे बरंचसं. गोमाजी काकांनी पण एक माहिती नाही की त्या गोमाजी काकांचे जे दोन मुलं होते, खंडेराव आणि महादजी, ह्यांचं मोठं योगदान हे छत्रपती संभाजी महाराज आणि राजाराम महाराजांच्या काळात होतं. स्वराज्य रक्षणाच्या काळात तो काळ असा होता, औरंगजेब बादशाह इथे दक्षिणेत आला. बरोबर. त्या खंडेराव पानसंबळांनी संभाजी महाराजांच्या काळात इथल्या सगळ्या वतनदारांबरोबर समझोत्याचं धोरण करून कमीत कमी काळात फौज आपल्याला जास्तीत जास्त कशी उभारता येईल त्याच्याकडे लक्ष दिलं होतं. आणि दुसरे जे महादजी होते, शिवाजी महाराजांच्या शेवटच्या काळात ज्या मंडळींना शिवाजी महाराजांनी बोलवून घेतलं होतं म्हणजे मृत्यूच्या पूर्वी, त्यातले एक महादजी नाईक पानसंबळ, गोमाजींचे पुत्र. आणि महादजी नाईक पानसंबळ हे छत्रपती राजाराम महाराजांचे सरसेनापती होते. जिंजीला जाण्यापूर्वी महाराजांनी त्याला सरसेनापती नेमलं. त्यांचा नंतर अकस्मात मृत्यू झाल्यावर संताजी घोरपडेंना सरसेनापती केलं गेलेलं आहे. त्या सरसेनापतींचं नाव लोकांना माहिती नाही.